तर ज्यांची बर्थडे नंबर 2, 11, 20, 29 या मुलींचा स्वभाव कसा असतो? 2, 11, 20, 29 या मुलींचा मुलांक 2 येतो, म्हणजे चंद्र हा प्लॅनेट येतो. मग तुम्ही स्वतः असाल, तुमची मैत्रीण असेल, वाईफ असेल किंवा घरामध्ये तुमच्या कोणी असेल तर नक्की तुम्ही या रीलला रिलेट कराल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुली दिसायला खूप सुंदर असतात, खूप चार्मिंग अशी पर्सनॅलिटी असते, कोणीही त्यांच्या प्रेमात पडू शकतो असा स्वभाव, असं दिसणं यांना देवानं दिलेलं असतं. खूप सेन्सिटिव्ह असतात, एखाद्यावर प्रेम केलं तर अगदी मनापासून करतात, त्याच्याबद्दलच विचार करतात, खूप पॉझिटिव्ह होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजूतदार असतात. कुठलीही गोष्ट समजून घेणं ह्यांना खूप छान जमतं. पटकन बोलणे किंवा रागवणे, चिडणे या गोष्टी त्यांच्या होत नाहीत. थोडा मुडी स्वभाव असतो, त्यामुळे थोडा मूड स्विंग त्यांचा नेहमी होत असतो आणि खूप विचार करायची सवय असते, म्हणजे कुठल्याही गोष्टीवर ते खूप जास्त विचार करू शकतात. त्याचबरोबर या मुलींना पॉझिटिव्ह सुद्धा असतात. एखाद्यावर प्रेम केलं तर त्या व्यक्तीवर आपला हक्क खूप गाजवतात, म्हणजे हा माझ्यासाठीच आहे. आणि जर समोरच्या व्यक्तीने तसं दाखवलं नाही तर मग स्वतःला खूप त्रास करून घेतात, खूप साऱ्या गोष्टी मनामध्ये ठेवतात, पटकन बोलत नाही, त्यामुळे स्वतःला खूप त्रास करून घेतात आणि मनामध्ये मग त्यांना फार त्रास होऊन जातो. कधी कधी काही गोष्टी डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात आणि अतिविचार करणं या गोष्टीमुळे होतं. त्याचबरोबर मी सांगेन की या मुलींमध्ये एक सुंदरता तर आहेच, पण त्याचबरोबर खूप हुशार असतात. त्यामुळे मोठमोठ्या क्षेत्रामध्ये चांगल्या कामगिरी करतात, स्वतःचं एक छान व्यक्तिमत्व असतं, त्यामुळे लोक त्यांना खूप छान पद्धतीने पाहतात. म्हणजे एक गोड व्यक्तिमत्व असं म्हणायला काय हरकत नाही. सगळीकडे त्यांना चांगला मान मिळतो, कारण सुंदर दिसणं, छान राहणं, शांत राहणं याही गोष्टी यांच्यामध्ये असतात. त्यामुळे या व्यक्ती खूपच चांगल्या असतात. इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते. एखाद्या माणसाच्या मनामध्ये काय गोष्ट आहे त्याला बघूनच आपण लगेच ते ओळखतात किंवा त्यांना एक फील होतं की या माणसामध्ये नक्कीच आपल्याबद्दल चांगली भावना आहे का वाईट भावना आहे, फील करतात ते. त्यामुळे नक्कीच या लोकांना पण स्पेशली त्यांचे मिस्टर असतील किंवा फ्रेंड असतील, त्यामुळे तुम्ही काही लपवू शकत नाही, यांना फील होतं. कधी कधी त्या बोलत नाहीत, पण त्यांना या गोष्टी फील होतात. मग तुमचे फ्रेंड सर्कलमध्ये असो किंवा नातेवाईकांमध्ये होते, या लोकांना कळतं की आपल्यासाठी कोण चांगला विचार करतंय, कोण वाईट विचार करतंय, ही नक्कीच त्यांच्यामध्ये एक चांगली गोष्ट असते. त्याचबरोबर या मुलींमध्ये मी तुम्हाला सांगेन की एक खूप पॉझिटिव्ह असल्या कारणाने जास्त विचार आपल्या पार्टनर बरोबर करतात आणि मग खूप साऱ्या गोष्टी मनामध्ये सुद्धा साठवतात, खूप स्वतःला त्रासही करून घेतात, खूप अतिविचार करतात. अतिविचार केल्याने स्वतःला मानसिक त्रास होणे, मुडी स्वभाव असतो खूप, त्यामुळे थोडंसं मूडवर तुम्ही कंट्रोल केलात, स्वतःच्या विचारांवर जर कंट्रोल केलात तर नक्की तुम्ही छान असता. फक्त स्वतःचा विचारही करा, लोकांचा जास्त विचार करू नका. बेस्ट नंबर आहे, नक्कीच तुम्हाला हे